ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। नांदेड़ वागाला शहर महानगर पालिका चुनाव का बिगुल बजते ही सांगवी प्रभाग क्रमांक 3 का की सियासी हलचल तेज हो गई है। इस चुनावी रणभूमि में फिलहाल केवल एक नाम की चर्चा है, मीनल गजानन पाटिल। दरअसल जनसेवा की लंबी पृष्ठभूमि और क्षेत्र के विकास के प्रति अटूट समर्पण के कारण मीनल ताई प्रभाग 3 का की जनता की पहली पसंद बनकर उभरी हैं। हालांकि इस बार उनका चुनाव चिन्ह बदल गया है। अब छतरी के रूप में मैदान में उतरी मीनल ताई ने स्पष्ट किया है कि जनता के प्रति निष्ठा और विकास का संकल्प पहले जैसा ही मजबूत है। मीनल ताई का कहना है, भले ही चुनाव चिन्ह बदल गया हो, लेकिन प्रभाग के सर्वांगीण विकास का मेरा संकल्प पहले से कई अधिक मजबूत हुआ है। मीनल ताई ने प्रभाग की लंबित समस्याओं को प्राथमिकता दी है और महिलाओं, युवाओं तथा बुजुर्गों के कल्याण के लिए पूरी तैयारी की है। सांगवी क्षेत्र के मतदाताओं के बीच चर्चा है कि मीनल ताई का नेतृत्व जमीन पर काम करने में विश्वास रखता है और ये छतरी की छाप विकास की नई राहें खोल सकती है। सर नमस्कार। सर नमस्कार सर आपला परिचय द्या। मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर, नांदेड पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी। माझी मिसेस हे पंचायत समितीला सदस्य होत्या मागच्या काळात। साहेब आपण मीनल ताई पाटील यांना आपण सपोर्ट करत आहात, आपण भाजपमध्ये होता, या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? मीनल ताई पाटील हे मागील जवळपास 1 वर्षापासून 8-9 महिन्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये सांगवी या प्रभागामध्ये सक्रिय त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने जी तयारी केली आणि या प्रभागामध्ये त्यांनी जे काही समस्या असतील आणि जे काही पुढं काम करावं लागेल किंवा या ठिकाणी झालेले कामं आणि बऱ्याचपैकी राहिलेले कामं आणि त्या आपल्या प्रभागामध्ये सर्व समाज बांधव राहतो। या ठिकाणी बहुजन समाजाचे सर्व समाज बांधव राहत असतात आणि त्यांच्या अनेक अडचणींना त्यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटीगाठीच्या दरम्यान पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक तळमळ दिसली, एक उमेद दिसली। कारण एवढ्या क्वालिफाईड महिला असताना, सर्व बाबतीमध्ये संपन्न असताना देखील त्यांच्यामध्ये जी तळमळ दिसली की या प्रभागामध्ये आम्ही काहीतरी करायला पाहिजे। कारण आम्ही देखील एक सामाजिक कार्य करत असतो, आम्हालाही वाटतं की गोरगरीब लोकांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या काही अडचणी जाणून घेणारा एखादा त्यांचा कोणीतरी वाली असायला पाहिजे। तर त्या सर्व भावना मीनलताई पाटील यांच्यामध्ये दिसून आल्या, म्हणून मी असं ठरवलं की मीनलताई यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आपला सहभाग नोंदवावा। अगोदर तुम्ही काँग्रेसमध्ये होता, हां बीजेपीमध्ये आला, तुम्ही कोणाच पक्षात नाही आणि तरी पण एक अपक्ष उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी उभे आहात, याचं काय? नाही, काँग्रेसमध्ये मी होतो, पण काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षासाठी काम केलं आणि लोकांमध्ये राहून समाजासाठी किंवा सामाजिक उपक्रम देखील राबवले। पण काँग्रेसने जो माझ्यावर अन्याय केला, माझ्या पत्नीवर अन्याय केला की ज्यावेळेस सभापती पदाची ही निवड होती तर त्यावेळेस एकमेव माझी महिला ओपन या कॅटेगरीतून दावेदार असताना देखील त्यांनी माझ्या मिसेसला डावललं। तर त्यामुळे मी नाराज झालो, आमच्यावर झालेला अन्याय, आमचं सर्व काम वाया गेलं। तर त्या हेतूने मी त्या मागील काळामध्ये माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला खरा, आणि प्रवेश केल्याच्या नंतर देखील त्यांनी मान सन्मान दिला, चांगल्या पदावर, उपाध्यक्ष पदावर मला घेतलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही उपक्रम होते ते उपक्रम मी त्या ठिकाणी आलेले उपक्रम हिरिरीने त्या ठिकाणी पूर्ण केले। मागे एक ऑनलाईन सदस्य नोंदणी होती की नांदेड उत्तर ग्रामीणमधून 1000 सदस्य नोंदणी करणारा केवळ एकमेव मी आहे, हे या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो। कारण मी लोकांमध्ये गेलो आहे, कारण ही एवढी क्लिष्ट प्रक्रिया होती की एका सदस्य नोंदणी करण्यासाठी जवळपास मोबाईलच्या माध्यमातून 11 मिनिट एक सदस्य नोंदणी करायला लागत होतं। तर मी 1000 सदस्य नोंदणी मागच्या आमच्या लिमगाव सर्कलमध्ये जवळपास 17 गावामध्ये केली आणि परत एकदा अभिमानाने सांगतो की केवळ ग्रामीण भागातून एकमेव मी 1000 सदस्य नोंदणी करणारा बालाजी सूर्यवंशीच आहे। हां पक्ष सोडला, हां अजित पवार गटमध्ये आहे, तुम्ही पक्ष का सोडून का नाही? हां, तर मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहायचं ठरवलं, कारण मला नेहमी पक्ष बदलणं हे काय आवडत नाही, कारण ते लोकांमध्ये ते क्रेज राहत नाही की वारंवार पक्ष सोडल्याच्या नंतर आता आम्ही पाहतो की अनेक जण स्वार्थासाठी, तिकिटासाठी, कामासाठी मजबूर होऊन पक्ष सोडतात। हां हां नाही, मी पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये का नाही आता मी सांगतो, कारण DP सावंत हे परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्याच्यामुळं DP सावंत साहेब यांचं नेतृत्व मीच काय, नांदेड उत्तरमध्ये कोणी देखील बरेच जण स्वीकारत नाहीत, पण ते अशोक चव्हाणचे फार राईट हँड असल्यामुळे ते परत आले
त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं सोडून दिलं सर. लोकांमध्ये क्रेज चांगला आहे, तुम्ही काम हां. चालू तुम्हाला कोणी पक्षानं बोलवलं का राष्ट्रवादी या किंवा हां. BJP मध्ये या मला मिनलताईच्या पाठीशी उभे आहात तुम्ही अपक्ष उमेदवाराच्या? मला सर्वच पक्षांनी बोलवलं, पण योग्य वेळ आल्याच्या नंतर मी या ठिकाणी पक्ष निवडणार आहे. कारण मी कुठल्या पक्षात नसल्याने मागे मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की जे कोणी लोकांमध्ये ज्यांची क्रेज आहे, लोकांमध्ये जाऊन कामं करतात, लोक ज्यांना मानतात, त्यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तर त्यांनी माघारी घेऊ नये. अपक्ष का होईना तुम्ही लढवा आणि तुम्ही अपक्ष लढून त्या ठिकाणी माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्ता जो काही लोकांमध्ये असतो, ज्यांना अन्याय काम करून देखील ज्यांच्या पक्ष अन्याय करतं याची मला भावना माहीत आहे, तर या लोकांच्या प्रचारासाठी म्हणून मी अपक्ष मिनलताईंचा या ठिकाणी प्रचार करत आहे. मिनलताई शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या, अनेक दिवसापासून त्यांचं कार्य चालू होतं असताना त्यांना शिवसेनेनं तिकीट डावळलं, याच्याकडे आपण कसं बघतो? हां, तर तो अंतर्गत विषय आहे. पण एवढ्या सक्रिय आणि ज्यांच्यामुळे लोकांना नगरवासियांना फायदा होत असेल, नगरवासियांना सुविधा मिळणार असतील, नगरवासियांच्या ज्या समस्या जाणून घेत असतील, तर यांचं तिकीट डावलणं हे फार म्हणजे 100% चुकीचं आहे. आता ते डावलण्याचा कशामुळे डावलं असेल, कारण आम्हाला माहीत आहे की एखादं चांगलं काम करत असताना त्याला जागीच खुडण्याचं या नांदेड जिल्ह्यामध्ये एक ती परंपराच आहे असं म्हणता येईल. म्हणून कदाचित मिनलताईचं तिकीट कापलं त्यांनी. साहेब म्हणतात की 30 वर्षापासून आम्ही शिवसैनिक आहोत आणि 4 महिन्यापासून मी यांना कशी निवडून येणार, येतात कशी निवडून आम्ही हे बघणार, अशा घोषणा होत आहेत. तुम्ही मिनलताईविषयी काय सांगणार? नाही, मिनलताई मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कारण आज जे मी प्रभागामध्ये अनेक कॉलनीमध्ये फिरलो होतो, मिनलताईंना जो प्रतिसाद आहे, स्पेसिफिक महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. महिलांना त्यांच्याकडून एक वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा दिसून येत आहेत आणि या नगरमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना देखील येणाऱ्या काळात मिनलताईच्या माध्यमातून सुविधा मिळणार हे त्यांना दिसून येत आहे. म्हणून मिनलताई तर हे निवडून येतात. आणि कल्याणकर म्हणो किंवा त्यांच्यापेक्षा कोणी त्यांना समर्थन करणार एखादा मोठा नेता जरी म्हणला तर मिनलताई या वेळेस निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही म्हणता की मिनलताई शिवसैनिकच आहेत, त्याच्याकडे तर चिन्ह छत्रीचं आहे, एक शिवसैनिक पंचकुंभ उभा टाकायचं, लोकांना जे असं आहे की परिषद कोणाला मतदान द्यायचं आम्ही, नाही, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगता? मिनलताईला एक छत्री या निशाणीवरचं मतदान सर्वांमुळे सगळ्या मतदारांचं पडणारच आहे. आता ज्याचा त्याचा तो पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न आहे मतदारांमध्ये, पण सर्वांनी ठरवलेलं आहे या प्रभागामध्ये. जवळपास मी सांगतो विनिंग कॅन्डिडेट हे मिनलताई आहेत. छत्री या निशाणीवर लोक मतदान करणार ही भावना आम्ही आता पाहतो. आमदार बालाजी कल्याण म्हणतात साम धाम दंडवत पूर्ण लावू, पण मिनलताईला निवडून येणार नाही. हां, ही आकस भावना आहे. हे कुठंतरी मनामध्ये द्वेष भावना बालाजीराव कल्याणकर या ठिकाणी प्रकट करत आहेत. पण जसं तुम्ही अशा द्वेष भावना प्रकट करसाल त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हे मिनलताईला वाढत जाणार आहे लोकांचा. बरं, आपण जनतेला काय आवाहन करणार सर? जनतेला मी एकच आवाहन करेल की आपल्या नांदेड शहरामध्ये आता ज्या ठिकाणी नळाला 3 दिवसाला पाणी येते हे म्हणतात आम्ही विकास केला, मोठे मोठे नेते स्टेजवर जाऊन जोरजोराने विकास केला म्हणतात, पण 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं. पाणी भरायचं म्हणलं तर त्या दिवशी ते वॉर्डामध्ये लाईट नसते. नाल्यांच्या समस्या त्या ठिकाणी आम्ही अनेक पाहत आहोत. मिनलताई ज्या प्रभागात काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना शाळा करायच्या आहेत, अंगणवाडी करायच्या आहेत, त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ पाणी द्यायचं आहे, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम राहिलेले आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा त्यांना निर्माण करायच्या आहेत. तर एकंदरीत मला असं वाटतं की मिनलताई या प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागातून निवडून येणं ही काळाची गरज आहे. कारण त्या निवडून आल्या तर अख्ख्या नांदेड शहरामध्ये महापालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वार्डामध्ये हा वार्ड एक आयडॉल ठरणार आहे, ज्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या वार्डातले नगरसेवक यांचं पाहून काम करतील. कारण मिनलताईमध्ये ती उमेद दिसत आहे, ती तळमळ दिसत आहे आणि त्यांच्याकडे आयडियाज देखील भरपूर प्रमाणात आहेत. त्यांचा मुलगा 4 महिने झाला आला शिवसेनेमध्ये, त्यांनी तिकीट दिलं बालाजी कल्याणकरने, त्याच्यामध्ये काय नाही. हां, आता हे घराणीशाही आहे. आता बालाजी कल्याणकर त्यांचे बंधू आम्ही पाहतो ना, कल्याणकर म्हणजे हे काही दूरचे नाहीत, आमचे नेहमीचे संबंधातले आहेत. त्यांचे बंधू एकनाथराव, ज्यावेळेस बालाजीराव मुंबईला राहत होते एकनाथराव ऑफिसला बसून राहत होते, लोकांच्या अडचणी जाणून घेत होते, त्या ठिकाणी ते सोल्युशनही देत गेले, पण एकनाथरावला तिकीट दिलं नाही. आणि मुलगा नेमकाच आता काय 22 वर्षाचा झाला असेल, नेमकंच त्यांना मतदान आलं असेल, जो लोकांमध्ये देखील नाही किंवा त्यांना अनुभव नाही. पण बालाजीराव कल्याणकरनं ही घराणेशाहीची परंपरा परत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं बालाजीराव कल्याणकरांनी त्यांच्या मुलाला तिकीट देणं हे मी अयोग्य मानतो. त्याऐवजी एकनाथरावला दिलं असलं तर चांगलं झालं असतं. त्यांनी अनेक निष्ठावंतांना डावळलेलं आहे, स्वतःच्या भावाला डावलं तर बाकी निष्ठावंतांचं त्या ठिकाणी काय असू शकतं. तुम्हाला जर आता बीजेपी कडून जर फोन वगैरे आला की आमच्या पक्षामध्ये या आणि मिनलताईंचा प्रचार करू नका, त्याच्यात म्हणजे काय? नाही, मला फोन करू शकत नाहीत, कारण माझं जे कार्य 2008 पासून कंटिन्यू सुरू आहे. त्यांना माहीत आहे मी कुठल्या प्रकारचा कार्यकर्ता आहे. एक वचनी जे तत्त्व आहे, जे प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलला हटणार नाही.
त्याच्यामुळं मिनलताई ह्या निवडून येईपर्यंत तरी मी मिनलताईच्या सोबत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. मॅडम नमस्ते. नमस्ते. आपण वार्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण निशाणी छत्री आहे, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून आज सगळ्यांच्या समोर उभी आहे. मी एक शिवसैनिक आहे. शिवसेनेचा निशाणी जरी आज माझ्यासोबत नसले तरी शिवसेनेचा भक्कम पाठिंबा माझ्यासोबतच आहे आणि माझी निशाणी आहे छत्री. बालाजी कल्याणकर आंबट साहेब म्हणतात की 6 महिने झाले यांनी आता आले, यांना काही शिवसेनेमध्ये आम्ही घेणार आणि यांची सीट कशी नेणार आम्ही बघतोय असं वक्तव्य केलं आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे ना, आता 2 दिवसात निकाल आहेच आहे दादा. मतदान 15ला आहे, 16ला निकाल आहे. आपण ते बघूयात. आणि जे म्हणतात की 4 महिन्यांपूर्वी मी आले, बरोबर आहे ना, तर तुम्हालाही माहिती आहे की काही काही उमेदवार 1 महिन्यापूर्वीच आलेले आहेत. मग तुम्ही त्याच्याबद्दलही बोललंच पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे ना? मॅडम काय भागामध्ये विकास कामं झालेली नाहीत, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? बघा, मला स्वतःवर एवढा विश्वास आहे कारण मी स्वतः माझा वॉर्ड 4 वेळा पिंजून काढलेला आहे. 5 फेऱ्या माझ्या झालेल्या आहेत आणि त्यातल्या 4 फेऱ्या हे प्रत्येक एका मतदारापर्यंत, प्रत्येक एका घरापर्यंत आणि प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत मी पोहोचलेली आहे. तर त्याच्यामुळं विकासाच्या मी जेव्हा केव्हा बोलते की मला माझ्या सांगवी प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे, तर ते कशा प्रकारे जायचं आहे त्याच्यासाठीचा पूर्ण आराखडा मी तयार केलेला आहे. आणि तो आराखडा तयार करण्यासाठी किंवा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सूक्ष्म अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असतं. तर ही जे पहिला टप्पा जो आहे तो मी माझी उमेदवारी मिळण्याच्या पहिलेच मी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. मी स्वतः माझ्या प्रभागात जाऊन बघितले की काय काय अडचणी आहेत, एकदम बारकातली बारीक अडचण काय आहे आणि आपण काय काय त्याच्यावरती काम केलं पाहिजे याचा सुद्धा मी बारकाईने अगदी अभ्यास केलेला आहे आणि आता पुढे चालून मला त्याच्यावरती काम करायचं आहे. आपण डोर टू डोर जाऊन नागरिकांशी संवाद साधताय, त्यांचा काय प्रतिसाद मिळतोय? अत्यंत प्रचंड प्रतिसाद मला जनतेचा मिळतोय. मी ज्या पण एरियामध्ये जाते प्रचाराच्या दरम्यान, प्रत्येक एरियामध्ये माझ्या महिला माझ्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभे असतात की ताई तुमचा आजच जय झालेला आहे. तुम्हाला बरेच सारे माझे व्हिडिओज सुद्धा मिळतील, तुम्ही जाऊन स्वतः प्रतिक्रिया सुद्धा घेत असालच. नक्कीच. मॅडम आपण निवडून आल्याच्या नंतर आधी विकास कामाची सुरुवात कुठून करणार आहात? सर्वप्रथम तर मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. कारण पिण्याचं पाणी हे आपल्या आरोग्याशी जोडणारी गोष्ट आहे. आणि दुसरी आहे स्वच्छता. तर सर्वप्रथम मला त्याच्यावरती काय करता येतील त्याच्यावरती मी लवकरात लवकर काम करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग रस्ते, नाली, पाणी, हॉस्पिटल, ट्रान्सपोर्टेशन. कारण मध्यरात्री जर कोणाला हॉस्पिटलची वेळ आली तर कसल्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी उपलब्ध नाही आहे. पूर्ण काळोख पसरलेला असतो. कारण वेळ एखाद्या कोणाला हॉस्पिटलची एमर्जन्सी आली तर वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. तर त्या सगळ्या गोष्टी मी विचारात घेऊन त्याच्यावरतीचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती नियोजनसुद्धा चांगल्या प्रकारे लावलेलं आहे. आता फक्त निवडून आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पुढचे पाऊल टाकायचे आहेत. जनतेला काय आवाहन करणार आहात? आत्ता 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तर मी तुमच्या सर्वांना माझ्या सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मायबाप मतदारांना मी एवढीच विनंती करते की माझं निशाणी आहे छत्री. तर माझ्या छत्री या चिन्हावरती तुम्ही बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। चुनावी मैदान में मीनलताई पाटिल का नाम अब हर चर्चा में है। जनता की उम्मीदें और उनकी निष्ठा ये तय करेंगे कि छत्री का चुनाव चिन्ह प्रभाग में कितना सकारात्मक बदलाव ला पाता है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।